श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की स्वामींनी त्यांच्या एका भक्ताला प्राणदान दिले। प्राणदान काय ही तरी खूप छोटी गोष्ट आहे। श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना मुक्ती देतात, भवसागरातून पार करतात, जन्म मृत्यूचा फेरा त्यांचा संपवतात। जो कोणी भक्त श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये मनापासून राहतो त्यांच्यावर श्री स्वामी समर्थांचा आशीर्वादाचा वर्षाव होतो। अशीच आजची ही गोष्ट आहे। ही गोष्ट आहे अक्कलकोटच्या संस्थानातली। अक्कलकोटच्या संस्थानामध्ये बाबासाहेब जाधव हे एक मानकरी होते। ते श्री स्वामी समर्थांचे खूप मोठे सेवेकरी होते। त्यांची आपल्या स्वामींवर भक्ती होती, अतूट विश्वास होता। ते फक्त स्वामींचे सेवाच करायचे। स्वामींच्या सेवेतच त्यांना खूप आनंद वाटायचा। अशा या बाबासाहेब जाधवांना आपले स्वामी समर्थ महाराज हे कुंभार म्हणायचे। एकदा बाबासाहेब जाधव स्वामींच्या जवळ बसले होते। स्वामींची सेवा ते करत होते। तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, अरे कुंभार, तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे बरे। बाबासाहेबांना स्वामींचे हे गूढ बोलणे कळाले। त्यांना समजले की आता आपला मृत्यू जवळ आला आहे, आता आपल्याला यमाने पोलावणे धाडले आहे असे म्हणून त्यांना खूप दुःख झाले। त्यांना दुःख मरणाचे वाटले नाही, तर आपल्याला श्री स्वामी समर्थांची सेवा आता यापुढे करता येणार नाही म्हणून ते खूप जोरजोराने रडायला लागले। स्वामींच्या पाया पडून म्हणाले, महाराज, आपली सेवा माझ्या हातून आणखी घडावी अशी माझी इच्छा आहे। मला फक्त तुमच्या सेवेसाठी जगायचे आहे असे त्यांनी स्वामींना म्हटले। स्वामींना सुद्धा त्यांच्या या भक्ताची दया आली। त्यांनी समोर पाहिले, तिथे एक धष्टपुष्ट बैल उभा होता। स्वामींनी बैलाकडे बोट दाखवले आणि म्हणाले, जा बैलाकडे। आणि त्या क्षणी बैल धाडकन जमीनवर कोसळला आणि मरण पावला। याचाच अर्थ असा होता की तिथे यमदूत आले होते। ते बाबासाहेब जाधवांचे प्राण हरण्यासाठी साक्षात तेथे प्रगट झाले होते। आणि स्वामींनी त्यांना बघितल्यावर त्यांनी बैलाकडे बोट दाखवून आता या बैलाला घेऊन जा असे सांगितले आणि यमदूतांनी सुद्धा त्याचे ते ऐकले। अशा प्रकारे आपल्या भक्तावरचे संकट स्वामींनी दूर सारले आणि बाबासाहेब जाधवांना प्राणदान दिले। अशा प्रकारे ही स्वामी समर्थांची कथा येथे संपूर्ण होत आहे। ही कथा तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईकसुद्धा करायला विसरू नका। धन्यवाद।